आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा। नंबर 1, सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका। तुमच्या जवळचे आहेत त्यांची काळजी घ्या। तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही, म्हणून आपल्या जवळचे जे आहेत ते जपायला शिका। 2, कधीच कोणाला जामीन राहू नका। पोलीस स्टेशनची पायरी आपल्या चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या। नंबर 3, सतत तक्रार करणे, रडणे बंद करा। ते कोणालाही आवडत नाही। तुमच्या अशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसते आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करता। नंबर 4, सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका, चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात, वास्तवातल्या नसतात, त्या आभासी असतात हे कायम लक्षात ठेवा। त्यांच्या आहारी जाऊ नका। नंबर 5, उधारी दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका। तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा। नंबर 6, नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे, सांगकाम्यासारखे काम करणे सोडून द्या। स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा। नंबर 7, स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते। नंबर 8, रागात उचललेले पाऊल हे नेहमीच चुकीच्या दिशेने घेऊन जाते, म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या। नंबर 9, तुमचा पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका। तुमच्या पगाराचा आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात, तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा आहे हे ठरवतात। नंबर 10, नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका। आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो। आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून घ्या। नंबर 11, वायफळ खर्च करू नका। नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालू नका। नंबर 12, घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका। लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी गैरफायदा देखील घेतात। नंबर 13, तुमच्याकडे असणारे स्किल्स, कौशल्य, ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका। त्याचा योग्य तो मोबदला घ्या। आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत ही कोणालाच नसते। नंबर 14, तारुण्य परतून येत नाही। तारुण्यात बेछूट वर्तन करू नका। सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपले आयुष्य दुःखमय करू नका। मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे अगदी फ्री आहे। धन्यवाद।